माघ पौर्णिमेच्या दिवशी आम्ही गेलो होतो खंडोबाच्या दर्शनासाठी आणि तिथं हे मी पहिल्यांदाच पाहिलं. आता काय ते पुढं सांगतेच. त्याआधी जाता जाताना इथं हे वासरू दिसलं, जे की सोडून दिलेलं होतं डोंगराच्या कडेला. तर आम्ही सकाळी सकाळी लवकरच गेलेलो होतो दर्शनासाठी. माघ पौर्णिमेचं विशेष महत्त्व असतं, कारण याला ना नव्याची पौर्णिमा असं पण म्हणतात. आमच्या इकडे याला माही पौर्णिमा असं पण म्हणतात. तर इथं ना तळी घेतली, त्यानंतर ना आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो आणि आम्हाला आरती पण मिळाली. तर इथं आरती चालू होती. छान असं दर्शन झालं होतं. सकाळी सकाळी आरती पण मिळाली. त्यानंतर ना दरवर्षीप्रमाणे वरच्या पप्पांनी इथं ना 2 पावत्या फाडल्या. तसं तर आम्ही दरवर्षी येतोच खंडोबाच्या यात्रेला दर्शनासाठी, पण ह्यावेळी सुट्टी नव्हती त्यामुळे आलं नव्हतं. म्हणून आज माही पौर्णिमेच्या दिवशी ना दर्शनाला आलो. तर इथं ना खंडोबाची ही पालखी पण निघाली होती, ते पण सजवत होते. तर इथं पालखी सजवल्याच्या नंतर इथं त्यांनी तळी भरली आणि तळी भरायला मग वरदनी त्याच्या पप्पांनी पण इथं हात लावला. खंडोबाची तळी भरल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आणि आता त्यांच्या खंडोबाची ना जी पालखी सजवली होती ना, ती पण आता ना निघली होती बाहेर. तर इथं पालखी निघल्याच्या नंतर ना हे मी पहिल्यांदाच पाहिलं, की पालखीच्या समोर माणसं झोपतात आणि मग माणसांवरून ना पालखी जाते. आणि वरद आणि इथं त्याचे पप्पा पण झोपले. तर मग वरद आणि त्याच्या पप्पावरून पण ही पालखी गेली खंडोबाची. तर छान अशी पालखीचं पण दर्शन झालं. पालखीचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग आता आम्हाला घरी जायचं होतं. आज माही पौर्णिमेचं आमच्या गावातल्या देवीची पण पालखी निघते आणि ती पालखीसुद्धा दर्यात जाते. तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे ना पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा. हा व्हिडिओ पण पहा. बाहेर हे पेढे होते आणि हे पेढे ना खायला खूप गोड असतात, म्हणून हे पेढे पण घेतले. आधी फक्त पुस्तकामध्ये पवनचक्की वाचली होती, पण जसं लग्न झाले तसं ह्या पवनचक्क्या ना खूप जवळून पाहायला मिळतात. कारण कोर्तनच्या खंडोबाला गेलं की तिथंच ह्या खूप साऱ्या पवनचक्क्या आहे. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.